भारतीय संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश असा आहे की ज्या देशात आजही एकत्र कुटुंब पद्धती टिकून आहे। आजही सर्व जाती धर्म पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात। या संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी जेम्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे आजी आजोबा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी आजी आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला। विविध बालगीते, बडबड गीते, नृत्य, कविता सादर करून उपस्थित आजी आजोबांची व शिक्षकांची मने जिंकली। आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ नागरिक व आजी आजोबांच्या प्रेमामुळे लहान मुलांना मायेची शिदोरी प्राप्त होते, असे प्रतिपादन संस्था अध्यक्षा हिमगौरी आहेर आडके यांनी केले। स्पर्धेच्या या युगात आई वडिलांचे विद्यार्थ्यांकडे कमी होणारे प्रेम लक्षात घेता शाळांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबा दिवस साजरा करून विद्यार्थ्यांना आई वडिलांच्या गैरहजेरीत आजी आजोबा यांची माया मिळेल व एकत्र कुटुंब पद्धतीला साजेसे रूप भविष्यात पाहायला मिळेल, असे मनोगत मुख्याध्यापिका रोहिणी जोशी यांनी व्यक्त केले। जेम्स इंग्रजी माध्यम शाळेमध्ये आजी आजोबांसाठी आपण एक कार्यक्रम सादर केला। यामध्ये इयत्ता पहिली व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। त्यांच्या आजी आणि आजोबांना आपण या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित केलेलं होतं। विसरत चाललेली जी संस्कृती आहे एकत्र कुटुंबाची, ती परत आपल्या समाजामध्ये वृद्धिंगत व्हावी, कारण घरातली ज्येष्ठ ही घराचा आधार असतात, कणा असतात। आपल्याकडे एक म्हण आहे की दुधापेक्षा साय जास्त प्रिय असते। तसेच आजी आजोबा ज्या पद्धतीने मुलांवर संस्कार करतात, प्रेम देतात, माया देतात, ती आईवडील म्हणून आपण देऊ शकत नाही। तर कुठेतरी ही जाणीव त्यांना करून द्यावी। घरापासून वेगळे पडलेले आजी आजोबा आहेत, त्यांना मायेचा ओलावा मिळावा, आपणही घरातले एक महत्त्वाचे घटक आहोत, ही जाणीव त्यांना पुन्हा व्हावी, या अनुषंगाने हा उपक्रम आपण दरवर्षी राबवत असतो। आज सुद्धा अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये साजरा केला आहे। दीपावली उत्सवाचे संचालक अभिजित आडके यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी शैक्षणिक सल्लागार अनुराधा जयस्वाल, मुख्याध्यापिका नंदिता गांगुली, समन्वयक व शिक्षक उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक।